यंदाच्या उन्हाळ्यात नागपूर शहराला पुरेसं पाणी मिळेल आणि जिल्ह्यात कुठेही टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यासाठी 37 कोटींचा आराखडा तयार केला असून 22 तारखेला पुन्हा बैठक घेऊन नागपूर आणि अमरावती जिल्ह्याची पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। नागपुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते। नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअरसिटीची बैठक घेतो आहे। कालही मी एक बैठक घेतली, परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। एक 37 कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये 22 तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पाणीटंचाई दूर करण्याचा अमरावती जिल्ह्याचाही पाणीटंचाई आराखडा मी मंजूर केला आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही, स्केअरसिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। तर जेवढी मागणी तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आम्ही तयार करत असून या आठवड्यात वाळू धोरण मंत्रिमंडळासमोर जाईल। घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती देखील बावनकुळेंनी दिली। या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ECची परवानगी मिळाली आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील। घरकुलांना 5 ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेला आहे। तर त्याच्याही तरतूद आम्ही करणार आहोत। एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे। सोबतच M-SAND धोरण येत आहे, जे दगडखाणीवरनं तयार केलेली वाळू, जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर, स्टोन क्रेशर, ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या 2 वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला, डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल। मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे, त्यातून वाळू तयार होणार आहे।